नमस्कार मंडळी. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात. देशभरामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 4 जून रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या दिवशी आपल्याला कळेल की देशामध्ये सत्ता परिवर्तन होतं की पुन्हा एकदा देशात एनडीए म्हणजेच मोदी सरकार येतं, हे आपल्याला 4 जून रोजी कळणारच आहे. मात्र त्याआधी आपण महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक मतदारसंघाचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत. आता नागपूर म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतात ती तिथली प्रसिद्ध अशी संत्री किंवा पर्यटन स्थळं किंवा नागपूर म्हटलं की आपल्याला आठवतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे रेशीमबाग येथे आहे. तसेच दीक्षाभूमी म्हणजे रेशीमबाग आणि दीक्षाभूमी अशी 2 वैचारिक केंद्र आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी हे नागपूरमधनं येत असल्यामुळे नागपूरमध्ये भाजपची सत्ता आणि भाजपचे वर्चस्व अधिक असल्याचे आपल्याला दिसून येतं. आज आपण नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीने आमदार विकास ठाकरे यांना लोकसभेचं तिकीट दिलंय. भाजपकडनं नितीन गडकरी तर काँग्रेसकडनं विकास ठाकरे हे लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेत. तर या संदर्भातली आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना नमस्कार. मी तेजस भागवत, रितम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात प्रथम म्हणजे नितीन गडकरी हे देशातील एक हेवीवेट आणि विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री आहेत. महाराष्ट्र भाजपचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. तर भाजपाने म्हणजे एनडीए सरकारने भाजपने नितीन गडकरींना नागपुरातनं 3ऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे 2014 साली देखील नितीन गडकरी निवडून आले, 2019 मध्ये नितीन गडकरी निवडून आले आणि आता 2024 मध्ये देखील गडकरींनाच पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. तर काँग्रेसने नागपूरमधील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाची लढत ही गडकरी आणि ठाकरे यांच्यातच होणार आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मतांचे विभाजन किंवा मतांचं गणित कसं बदलणार किंवा कोणाला जास्त कुठल्या समाजाची मतं मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की नागपुरातील राजकीय बलाबल पाहायचं झाल्यास राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातनं येतात. तसेच नागपूरमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 हे भाजपच्या ताब्यात आहेत तर 2 काँग्रेसच्या ताब्यात आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरच्या विधानसभा मतदारसंघातनं सलग 5 वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. तसेच गडकरी देखील 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. चंद्रशेखर बावनकुळे आमदार म्हणून निवडून आलेत. तसेच संघाचं मुख्यालय देखील नागपूर असल्यामुळे येथे भाजपची ताकद आपल्याला अधिक पाहायला मिळते. काँग्रेसचे 2 मतदारसंघांमध्ये 2 आमदार आहेत. त्यातील विकास ठाकरेंना त्यांनी उमेदवारी दिली आहे. आता नितीन गडकरींबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना जवळजवळ 2.5 ते 3 लाख मतांच्या फरकांनी हरवलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसने नाना पटोलेंना संधी दिली. मात्र गडकरींनी त्यावेळी देखील नाना पटोलेंना पराभूत केलं आणि पुन्हा एकदा संसदेत जाऊन खासदार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त केली. जर आपण पाहिलं तर 2014 पूर्वी काँग्रेसचा गड समजला जाणारा नागपूर मोदी लाटेत पूर्णतः भाजपच्या ताब्यात आलेला आहे. 2014 पासून आतापर्यंत काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत स्वतंत्र म्हणजे वेगवेगळा उमेदवार दिला आहे. विकास ठाकरेंबद्दल जाणून घ्यायचं तर ते काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते, माजी महापौर, काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेते तसेच विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे, लोकांच्या मदतीला धावून जाणे, अरेला का रे असे उत्तर देणे हा त्यांचा स्वभाव असल्याने जनतेमध्ये त्यांचा एक मोठा समर्थक वर्ग आहे. त्यामुळे नागपूरची जनता यंदा हेवीवेट नेते असलेले नितीन गडकरी यांनी केलेल्या देशभरात केलेल्या विकासाला, नागपुरात केलेल्या विकासाला मतदान देणार की काँग्रेस किंवा महाविकास आघाडी ज्या मुद्द्यांवर लढते की देशात हुकुमशाही येत आहे, ईडी सीबीआयचा गैरवापर केला जात आहे, तसेच बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, या मुद्द्यांवर मतदान करणार हे आता आपल्याला 4 जून रोजी कळून येते. आता नागपूरमध्येच फडणवीस असल्यामुळे, गडकरी असल्यामुळे, बावनकुळे असल्यामुळे नागपुरात विकासाची गंगा आधीपासूनच आलेली आहे. मेट्रो असेल, रेल्वेचे जाळं असेल, उड्डाणपुले असतील, फ्लायओव्हर्स असतील,
किंवा मिहान प्रकल्प असेल, IIT असेल, एम्स असेल, लॉ कॉलेज असेल, अशी अनेक विकास कामे नागपुरात आपण झालेली पाहतोय. मात्र तरी देखील नागपूरच्या जनतेचे काही प्रश्न अजूनही तसेच आहेत. तसं बघितलं गेलं असं नाग नदीने जो महापुराचा तडाखा नागपूर शहराला दिला ते अजूनही नागपूरकर विसरलेले नाहीयेत. त्यामुळे नाग नदीचे सौंदर्यीकरण असेल, त्याचं सुशोभीकरण असेल किंवा परत अशी स्थिती उद्भवू नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत अशी स्थिती असेल. बेरोजगारीचा प्रश्न अजूनही तिथे म्हणावा तसा सुटलेला नाही. त्यामुळे तेथील युवा पिढी देखील मुंबई, पुणे, बेंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होताना काही प्रमाणात दिसून येत आहे. तसेच तेथे जे प्रकल्प उभारण्यात आले आहेत तेथे अजूनही पूर्णपणे सुसूत्रता आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे नागपूरच्या जनतेचे अजूनही हे काही प्रश्न तसेच्या तसेच आहेत. त्यामुळे ते सोडवण्यासाठी महायुतीचा उमेदवार असेल किंवा मवियाचा उमेदवार असेल हा कशा प्रकारे काम करणार आणि हे काम कसं करणार याचा प्रचार ते कसा करतात यावर कोणता उमेदवार किती फरकाने जिंकून येतो हे आपल्याला 4 जून रोजी जो निकाल लागेल त्यावेळी दिसूनच येईल. त्याच्या पुढे आपण जाणून घेतलं तर महाविकास आघाडीमध्ये विकास ठाकरेंना उमेदवारी दिल्यानंतर थोडीशी खतखत आपल्याला काँग्रेसमध्ये पाहायला मिळते. कारण काल माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी एक विधान केलं की मी नागपूरचाच आहे, मला तिकीट दिलं असतं तर मी देखील निवडून आलो असतो. मात्र आत्ता जो आमचा उमेदवार आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असं ते म्हणाले. मात्र त्यांची ही तिकीट न मिळाल्याची नाराजी काही लपून राहिलेली नाही आहे. त्यामुळे मवियामधील जो मतभेद आहे किंवा जी नाराजी नाट्य आहे त्याचा फटका तर उमेदवाराला बसणार नाही ना, याची काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागेल. तर गडकरींना तिकीट दिल्यानंतरही काही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते किंवा जे इच्छुक होते ते काही प्रमाणात नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र त्याच्यावरही आता भाजप कशा प्रकारे मात करतं हे देखील आपण पाहिलं पाहिजे. एकीकडे देशभरात नितीन गडकरींची ओळख ही हेवीवेट नेता आणि विकास पुरुष अशी केली जाते. देशभरात मोठ्या प्रमाणात आधुनिक अशा रस्त्यांचं जाळं किंवा इतर अन्य काही विकास कामांचं असेल असे निर्णय त्यांनी केलेत. रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात उभारलंय. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींचं नाव हे सगळ्यात प्रथम असतं की सगळ्यात उत्तम कामगिरी करणारे मंत्री म्हणून कायम गडकरी हेच नाव आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत किंवा लोकशाहीमध्ये आपण काही सांगू शकत नाही की जनता नक्की कोणाच्या बाजूने जाईल हे आपल्याला आता मतदानाच्या वेळी किंवा निकाल येईल त्यावेळी जाणून घेता येईल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा पुढच्या भागात नवीन मतदारसंघाच्या व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद.